कांदा बटाट्याचा रस्सा म्हणलं की डोळ्यासमोर लाल रंगाचा येतो की नाही. पण आज आपण करणार आहोत माझ्या आजीचीच अजून एक रेसिपी. घरातले जिन्नस वापरून पटकन तयार होणारा, करायला सोपा असणारा हा रस्सा तुम्हाला आवडतो का ते बघा. 3 उकडलेले बटाटे आणि एक मध्यम आकाराचा कांदा आहे. 3 पैकी 2.5 बटाट्याच्या चौकोनी फोडी करून घेतल्या आहेत आणि अर्धा बटाटा कुस्करून घेतला आहे. हा कुस्करलेला बटाटा आपल्याला रश्श्याला दाटपणा देईल. कांदा सरळ साधा चौकोनी चिरून घेतलेला आहे. एका मिक्सरच्या जारमध्ये मी एक वाटीभर ताजा खोवलेला ओला नारळ, 2-3 हिरव्या मिरच्या, एक छोटा आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरं घालून मी हे वाटणार आहे. पण वाटताना याच्यामध्ये मी मध्यम आंबट असं एक वाटीभर ताक घालणार आहे आणि हे वाटून घेणार आहे. आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालूयात आणि मोहरी, हिंग, हळद अशी बेसिक फोडणी करून घेऊयात. आता मी यात कढीलिंब घालते आहे, म्हणजेच कढीपत्ता बरं का. आता चिरलेला कांदा घालून 1 मिनिटभर परतून घेऊ आणि मग याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूयात. 1 मिनिटभर हेही परतून घेतल्यावर याच्यामध्ये मीठ घालूयात आणि मगाशी आपण जे नारळाचं वाटण करून ठेवलं आहे ते घालूयात. त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी म्हणून वरून थोडंसं शिवाय साधं पाणी पण घालूयात आणि याला चांगलं उकळून घेऊयात. एकदा का याला चांगली खळखळून उकळी आली की मग मगाशी जो कुस्करलेला बटाटा आपण बाजूला ठेवला आहे ना, तो याला लावून घेऊयात आणि चवीपुरती साखर घालूयात. आता एक 2-3 मिनटं ह्याला छान उकळू देत. मग आपला कांदा बटाट्याचा रस्सा तयार आहे. त्याच्यावर ताजी कोथिंबीर घातली की हा सर्व करायला रेडी आहे. अशाच रेसिपीज बघायला भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये.